तोडगा अद्यापर्यंत आम्हाला पाहिजे तसं काही निघालेलं नाही, परंतु गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट साधारणतः 2 वाजेपर्यंत चालते। 2च्या नंतर 4-1च्या सुमारास आमचे सगळे मंत्री मोकळे होतील आणि ते जे संबंधित ह्या मोर्चाशी संबंधित जे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर नंतर 4 वाजेच्या सुमारास आपण मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगमध्ये आपल्याला जे इच्छित आहे, जे मागण्या आपण सादर म्हणजे दिलेल्या आहेत मोर्चाच्या, त्या मागण्या पूर्णच्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू, त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचं आश्वासन आता आम्हाला दिलेलं आहे। आता अर्थात हे आश्वासन आम्ही 5 वेळा ऐकलेलं आहे। 2018 पासून हे आम्ही सर्व बसून चर्चा करून आश्वासन दिलं, त्याच्यावरती समाधान घेऊन आम्ही परत आलो, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही आणि म्हणून आम्ही आता त्यांना सांगितलं, त्यांचा आग्रह होता की तुम्ही जो मोर्चा आहे तो आपल्या नाशिकच्या हद्दीमध्ये थांबवा आणि ठाण्याच्या हद्दीमध्ये घेऊ नका। तुमचे प्रश्न जे आहेत ते उद्या चर्चेला जातील, तिथं जर योग्य तोडगा निघाला तर तुमच्या लोकांना एवढं दमवू नका पुढे नेऊन। परंतु आमची जे काही मोर्चेकरी आहेत त्या मोर्चेकरांचा 5 वेळेस जो अनुभव आहे तो लक्षात घेता आम्ही मोर्चा सतत तसाच चालू ठेवलेला आहे आणि उद्या पण चालू राहील। ज्या वेळेस सरकारच्या बरोबर पॉझिटिव्ह काही सोल्युशन निघेल आणि त्याची अंमलबजावणीची आम्हाला खात्री होईल, त्या दिवशी मोर्चा तिथूनच परत येईल। मागेसुद्धा वाशिंदपर्यंत नेला आणि वाशिंदहून आपले एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी विधानसभेत अनाऊन्स करतोय, विधानसभेमध्ये ती घोषणा झाली, सगळ्या मागण्या पूर्ण केल्या, अशा प्रकारची घोषणा केली आणि त्या मागण्या तिथंच विरून गेल्या। त्याच्यानंतर त्याची पुढे कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून हे पाठीमागचे अनुभव आमच्या पाठीमागे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही इथं कुठं थांबणार नाही आहोत। आमच्या ते मागण्या पण मान्य करतील, परंतु त्या मागण्या लोकांपर्यंत त्या गेल्या पाहिजेत, तिथं त्या राबवल्या गेल्या पाहिजेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही परत येऊ, नाहीतर अन्यथा आमचा हा मोर्चा मुंबईपर्यंत कोणीही रोखू शकणार नाही, अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे। सर्वच गरीब दुबळी माणसं आहेत, पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, मराठवाड्याला सुद्धा त्या पाण्याचा फायदा होणार आहे। खानदेशमध्ये महाजन साहेबांच्या गावाकडे सुद्धा हे आमच्या पश्चिम नद्यांचं पाणी तिथं जाऊ शकते, त्यांचा फायदा होऊ शकतोय। आमचा मोर्चा हा निवळ एका विशिष्ट प्रश्नासाठी नाही आहे, तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेपासून तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेपर्यंत, शेतीमालाच्या भावापासून तर शेती उत्पादक शेतकऱ्यांच्या इतर अडचणी आहेत तिथंपर्यंत ह्या सगळं शेतकऱ्यांच्या संबंधित अशा प्रकारचा हा मोर्चा आहे। त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत, शाळागृह आहेत, ती पडकी झालेली आहेत, तिथं शिक्षक नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचा मोर्चा आहे। त्याचबरोबर आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा भरती थांबवलेली आहे, ह्या सरकारने ती पेसा भरतीसुद्धा तात्काळ सुरू करावी आणि जे रिक्त पदे आहेत ती भरल्यानंतर तिथली कामाची गती ही वाढायला नक्कीच मदत होईल। म्हणून आमचे विविध असे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नामुळं आमचा भाग मागे पडत चाललेला आहे, ते प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावेत, अशा प्रकारची आमची अपेक्षा घेऊन आमचा मोर्चा हा मुंबईकडे निघालेला आहे। पेसाच्या सवलती आहेत, पेसाच्या काही योजना आहेत, त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, हे सगळ्याच गोष्टी आजच्या मोर्चामध्ये एकूण आम्ही घेतलेल्या आहेत। आता आपल्याला माहीत आहे, तुम्ही पण साक्षीदार आहात
अनेक वेळेस आम्ही मोर्चे काढले, तिथं मागण्या मान्य झाल्या, अंमलबजावणीचे आदेश प्रशासनाला दिले गेले, मग ते जिल्हा परिषद असेल किंवा रेव्हेन्यू खात्याचं कलेक्टर ऑफिस असेल, त्याच्या खालचे तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस असेल, परंतु ज्या गतीने ही अंमलबजावणी व्हायला पाहिजे किंवा ज्या निष्ठेने अंमलबजावणी व्हायला पाहिजे तशा प्रकारची कधीही अशा प्रकारचं कोणाला प्रत्यंतर आलं नाही आणि म्हणून ह्या वेळेस पुन्हा अजून निराशेतून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आता आमचा पण अधिकार आहे मोर्चा काढून हक्क घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही हक्क समजावून सांगितलेला आहे. आता तो हक्क शेवटपर्यंत लोकांपर्यंत कशा पद्धतीने शासन आणि प्रशासन पोहोचवत आहे त्याच्यावर खरं म्हणजे अवलंबून आहे. आम्ही आता त्यांना सांगितलं म्हणजे सुचवलं वगैरे नाही. इथं काय ही फायनल मीटिंग नव्हतीच. ही आपसामधली एकमेकाचं म्हणणं आहे ते समजून घेण्याची मीटिंग होती. आम्ही त्यांना महाजन साहेबांना सांगितलं, कमिशनर साहेबांना सांगितलं, जर शासनाने मनावर घेतलं तर हे 15 दिवसामध्ये जेवढ्या आमच्या मागण्या आहेत तेवढ्या मागण्या तिथं दृश्य स्वरूपामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतोय. अंमलबजावणीला सगळी यंत्रणा लागली तर हे 15 दिवसामध्ये तिथं स्पष्ट चित्र दिसू शकतंय. परंतु तशी मानसिकता शासनाची आणि प्रशासनाची पण नाही आणि म्हणूनच आम्हाला इथं यावं लागलंय. आम्ही त्यांना सांगितलंय की जोपर्यंत खाली प्रशासनाची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हा मोर्चा थांबवणारही नाही आणि पाठीमागे पण घेणार नाही. निव्वळ आश्वासन देऊन विश्वास ठेवा म्हणून सांगून मोर्चा पाठीमागे घ्यायला लावला तर तसं काय होणार नाही. हो, जाणार आहोत. आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की आम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आम्हाला हा जिल्ह्याचे जे काही विविध प्रश्नांच्या मागण्या आम्ही सरकारसमोर मांडलेल्या आहेत त्या मागण्या सरकारला सुद्धा कुठल्याही आर्थिक बोजा पडणार नाही, कुठल्याही प्रकारची राजकीय अडचण येणार नाही किंवा प्रशासकीय कुठल्या कायद्याच्या किंवा याच्या चौकटीमध्ये बसणार नाही, अशा प्रकारची कुठलीही आमची मागणी नाही आहे. आणि म्हणून साध्या सोप्या मागण्या ज्या आहेत, ज्या फक्त अंमलबजावणी करण्याच्या आहेत, त्याच्यावर जर सरकार थांबून राहिलं असेल तर बरोबर नाही. उद्याच्या बैठकीला आम्ही तिघे तर आहोत. बाकीचे जे काही अजून 9-10 म्हणजे आम्ही सगळे मिळून 11-1 लोकांचं शिष्टमंडळ राहील. ते जे जाणारे आहोत त्या जाणाऱ्यामध्ये आम्ही ठरवून आणि नंतर मग नावं त्यांना देणार आहोत. एक आक्षेप कायम घेतला तो लोकसभा निवडणूक आली की तुमचा मोर्चा निघतो, विधानसभा आली की मोर्चा निघतो, आता परत जिल्हा परिषद निवडणूक आहे, आता परत तुम्ही मोर्चा काढा. कोणी सांगितलं जिल्हा? नाही, जिल्हा परिषद कधी आहे तुम्हाला तरी माहीत नाही. अजून सुप्रीम कोर्टाचा आदेश येईल तेव्हा जिल्हा परिषद लागेल. त्यामुळं आज काय जिल्हा परिषद आपल्या जिल्ह्याची तरी इलेक्शन लागत नाही आणि हे जिल्ह्याचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा काय मोर्चा काढला नाही. मी विधानसभेत हारलेला आहे. परत विधानसभा लवकर येणार नाही. आता 5 वर्षानंतर तोपर्यंत मी राहतो की नाही हाही प्रश्न आहे. राहतील ते तर ते परंपरा आहे. कोणाने कोणी आमचे वारस राहणारच आहेत. परंतु आम्हाला निवडून जायचं आहे किंवा आता निवडणूक आहे त्याची तयारी करायची आहे म्हणून आम्ही मोर्चा काढतो अशातला भाग नाही ना. हे जेवढे लोक मी तुम्हाला आज आवाहन करतोय, नाशिक जिल्ह्याच्या कुठल्याही पक्षाच्या आणि कुठल्याही एका पुढाऱ्याला सांगा एवढे लोक काढून दाखवावेत. हे लोक का आले? का येडे आहेत का? मी शहाणा आहे, माझं ज्ञान ते घेतात आणि पुढे निघतात असं आहे का? हे लोक काही असेल, अडाणी असेल, गरीब असेल, पण त्याची स्वतःची जी काही अडचण आहे, प्रत्येकाची अडचण आहे. त्याचा पेशाचा मुलगा शिकून तयार आहे, नोकरीला लागत नाही, त्याच्या घरी प्लॉट आहे, तो त्याच्या नावावरच होत नाही, तो भात पिकवतो त्याचा बोनसच मिळत नाही, त्याची मुलं म्हणजे लहान लहान मुलं आहेत, जिल्हा परिषदेची शाळा पडकी आहे, तिथं गेला तर तो फार झाला तर 4थीपर्यंत कसा तरी पास होत जातोय. सरकारचा नियम आहे की 7वीपर्यंत नापासच करायचं नाही कोणाला, मग तो पासच करत द्यायचा. कसं आहे, पालघरच्या मोर्चामध्ये आम्ही सगळेच होतो. तो मोठा मोर्चा निघाला, जसा नाशिकचा निघाला तसाच पालघरचा सुद्धा निघाला आणि खरं म्हणजे बऱ्याचशा मागण्या समान आहेत.
पालघरच्या पातळीवरच्या त्या 3 दिवसामध्ये सुटल्या. कलेक्टर मॅडमनी योग्य भूमिका घेतली. पण आता राज्यस्तरावरचे अनेक प्रश्न बाकी आहेत आणि ते सगळे सोडवण्यासाठी जे गेले 2018 पासून प्रलंबित आहेत, तर ते सोडवण्यासाठी म्हणून हे वारंवार आम्ही घेतोय आणि ते आपल्याला सोडवायला पाहिजेत. हा त्यातला मेन मुद्दा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.